मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई. नवी मुंबईत आरटीओच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आली आहे. वाशी, सानपाडा, ऐरोलीत आरटीओनं ही कारवाई केली आहे. तर याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. रिक्षा चालक असतील त्यांना मराठीची सक्ती करण्यात आलेली आहे आणि आरटीओकडून आता त्याची अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे. आपण नवी मुंबईत सानपाडा तिथे आपण बघतोय की आरटीओ विभागाकडनं याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जे रिक्षा चालक आहेत त्यांना थांबवण्यात येत आहे आणि त्यांच्याकडनं जे आहे आपण बघतोय की चौकशी केली जाते. एकंदरीत कशा प्रकारे त्यांची कारवाई सुरू आहे आपण बघूया. एकंदरीतच त्यांचं लायसन्स चेक केलं जात आहे. त्याच्यानंतर त्यांना मराठीबाबत देखील विचारणा केली जात आहेत. आपण बघतो. तुझं नाव काय? वसंत कुमार साव. वसंत कुमार साव. कुठे राहतो तू? मी सानपाडा 17 तुला भाडे घेतो तेव्हा पैसे कॅशने घेतो का ऑनलाईन घेतो? हो, दोनों चालेल. दोन्ही चालेल. बरं. तुझे मराठी वर्ग झाले का? आपला थोडा नाही, मराठी शिकायचे वर्ग केला का तू? केला ना. प्रमाणपत्र आलं? नाही, अभी नाही आहे. मराठीत बोलायचं. हां, प्रमाणपत्र आल्यानंतर त्याची झेरॉक्स काढून लावून ठेवायची तिथे गाडीमध्ये. जाऊ. नक्की आपण बघतोय की कशा प्रकारे याची पाहणी आपण करताना दिसून येत आहेत आणि ज्यांना मराठी येत आहे त्यांना सोडण्यात येत आहे. आपल्या सोबत आपल्या जे आहेत आरटीओचे अधिकारी देखील आहेत. आज कशा प्रकारे त्यांनी कारवाई केलेली आहे आपण बघताय की दुसरा देखील रिक्षा चालक आहेत त्यांची देखील पाहणी करण्यात येते. त्यांना विचारण्यात येते एकंदरीतच की तुम्हाला मराठी येत आहे आणि ज्यांना येत नसेल त्यांना 30 दिवसाची नोटीस देऊन सोडण्यात येत आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. बरोबर आहे, परफेक्ट आहे. मराठी थोडं आलंच पाहिजे. समजायला पाहिजे कोण काय बोलते ते. त्याच्याची मराठी कंपल्सरी पाहिजे. क्लास केले मध्ये आर ऑफिस गेली आपला नेरूमध्ये 4 दिवस गेले. आपला क्लास केले, एक्झाम बी केलं मला. आता मराठी येतं? हां, आता मराठी मला बरोबर सांगतो तुला. मी आरटीओला जाऊन सगळे करून आला जे कोर्स करत होते. आता मी राहायला तुर्बे गावात राहतो. आता तुम्हाला मराठी येतं, तुम्ही ग्राहकांशी मराठीत बोलताय? हो, जेवढं येतात मी तेवढं तुम्हाला बोलणार.